कथाकथन असेल, वक्तृत्व असेल, सूत्रसंचालन. आता जो चौथा आणि खूप इम्पोर्टंट टॉपिक आहे आणि मला असं वाटतं आजच्या काळामध्ये तो गरजेचा आहे. कारण बाय द टाईम त्या टॉपिकवरती बरेच लोकं जे आहेत तेवढा अवेअरनेस नसतो. ज्याचं नाव आहे संस्कृत श्लोक. सो संस्कृत श्लोकमध्ये एक्झॅक्टली तुम्ही मुलांना काय शिकवता? कशा पद्धतीने त्यांना ट्रेन करता? आपल्या सगळ्या भाषांची जननी म्हणून संस्कृत भाषेला आपण ओळखतो, की जिथे सगळ्या भाषांचं मूळ आहे ती. तुम्हाला जे काही शिकायचंय, जे काही बोलायचंय, त्या सगळ्याचा आधार म्हणजे संस्कृत भाषा आहे. बरोबर. त्यामुळे ती आवडणं किंवा ती शिकणं, ती शिकता येणं हे फार चांगली गोष्ट आहे आणि जेव्हा मला हे मुलांना शिकवायची संधी मिळते, तेव्हा मला मनापासून आनंद मिळतो. कारणच म्हणजे एक फार मोठा चांगला शब्द आहे, की संस्कृतम संस्कारस्य आधारः. अच्छा. आपल्यावर चांगले संस्कार जर घडायचे हं. असतील, तर त्याच्याकरता संस्कृत भाषा हा फार मोठा आधार आहे. कारण आपल्या ऋषीमुनींनी जे काही लिहून ठेवलेलं आहे संस्कृत भाषेमध्ये, त्या सगळ्याचा खूप उत्तम उपयोग हा आत्ताच्या काळामध्ये सुद्धा प्रत्येकाला होतो आहे. बरोबर. त्याच्यामुळे त्याचा अभ्यास असणं, त्याची माहिती असणं हे प्रत्येकासाठी फार गरजेचं आहे. हं. मी जेव्हा मुलांना संस्कृत म्हणजे संस्कार वर्ग घेते, त्याच्यामध्ये मुलांना मी अगदी सोपे-सोपे संस्कृत श्लोक शिकवते. म्हणजे जिथे असेल कराग्रे वसते लक्ष्मी हं. असेल, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू असेल किंवा समुद्र वसने देवी पर्वतस्तन मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शम क्षमस्व मे. असे छोटे-छोटे 2 ओळींचे श्लोक आपण त्यांना शिकवतो. आता हे हो. श्लोक शिकवताना त्या श्लोकांचा अर्थ तर समजावून सांगायचा आहेच आहे. खरं पण त्याचा आत्ताच्या काळाशी काय संबंध आहे ते सुद्धा सांगायचं असतं. म्हणजे हं. मग मुलांना ते कळतं, की अरे हां, हे आत्ता आपण असंच करतोय बरं का. नाहीतर मग ते बरोबर. फार कुठेतरी पुराणातल्या गोष्टी आहेत, मग ते मी कशाला ऐकू? हं. असं होत राहतं. ते होऊ नये म्हणून श्लोक शिकवतानाच त्याची गेयता, त्या उच्चारांची स्पष्टता, त्याच्यानंतर ह्रस्व-दीर्घांचे उच्चार योग्य येणं, या हं. सगळ्यावर बारकाईने लक्ष देऊन तो श्लोक त्यांच्याकडनं व्यवस्थित म्हणून घेणं, त्याचा अर्थ समजावून सांगणं, असे सगळे प्रकार या संस्कार वर्गामध्ये किंवा संस्कृत श्लोक शिकवण्याच्या त्या कोर्समध्ये मी करते. आणि जसं मोहिते एज्युटेक प्लॅटफॉर्ममध्ये तुम्ही कशा पद्धतीने हा कोर्स पूर्ण डिझाइन केलाय आणि कसा तुम्ही ऑडियन्सपर्यंत त्या कोर्सला पोहोचवलाय? ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने मी सांगू शकते. इथे मोहिते एड्युटेकमध्ये तर आपल्याला ऑनलाईन पद्धतीने शिकता येईलच, ज्याच्यामध्ये सोपे संस्कृत श्लोक आहेत किंवा काही हं, हं. कधी-कधी पुढे जाऊन म्हणजे एखाद्याला आवड निर्माण झाली, तर मोठी स्तोत्र सुद्धा जी आहेत आपल्या संस्कृतीमध्ये लिहिलेली ऋषींनी, मुनींनी, तर ती पण शिकवण्याची आणि शिकण्याची संधी सगळ्यांना मिळू शकते. सुरुवातीला आपण 1 महिनाभर हे मोफत प्रशिक्षण देणार आहोत आणि हं. त्यानंतर विद्यार्थ्यांचा, पालकांचा कल बघून त्यांना आवड निर्माण झालेली आहे. त्यातलं महत्त्व पटलेलं आहे, की भले मला शाळेमध्ये संस्कृत विषय नाहीये, पण मला काहीतरी नवीन शिकायला मिळतंय. माझ्या अच्छा. ज्ञानामध्ये भर पडती आहे. त्याची गोडी लागलेली आहे. घरामध्ये म्हणताना आमच्याकडे गुरुजी येतात पूजा सांगायला, मग हं. त्यांच्याबरोबर म्हणू शकते बाबा. ओके. हा एक भाव त्यांच्या मनामध्ये निर्माण झाला. तर वर्षभराचा हा साधारण कोर्स आहे, की जिथे खूप सखोल पद्धतीनं या मुलांना, पालकांना या सगळ्या गोष्टींचं ज्ञान आपण देणार आहोत आणि त्यानंतर ऑफलाईन सुद्धा आपण भेटणार आहोत सगळ्यांना साधारण कार्यशाळेच्या माध्यमातनं, की जिथे बरेचशा शंका असतील, बरेचसे डाउट्स असतील, जे समक्ष ते मार्गदर्शकांना, तज्ञांना विचारू शकतात आणि क्लिअर करून घेऊ शकतात त्यांच्या शंका.